हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. सो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपण लास्ट सेशनमध्ये त्याचे सर्व कन्सेप्ट संपवले. सो आता आपण त्याचे एक्झरसाइज पर्टिक्युलरली न्यूमरिकल्स ते घेऊयात आणि त्यानंतर त्या लेसन खाली जे काही क्वेश्चन्स आहेत ते कशा प्रकारे आन्सर लिहिता येईल हे एक थोडीशी चर्चा करू आणि नंतर एक फायनल रिव्हिजन घेऊन आपण ग्रॅव्हिटेशन इथे थांबून घेऊ. सो आपण लास्ट सेशनमध्ये तुमच्या न्यूमरिकल्समधले 3 न्यूमरिकल मी पहिले सॉल्व्ह करून घेतले होते, राईट. आता आपण घेऊ चौथं न्यूमरिकल, पेज नंबर 15वर. सी न्यूमरिकलची स्टेटमेंट काय आहे पहा. अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस द हाईट 500 मीटर. स्टेटमेंट काय न्यूमरिकलची? अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस द हाईट 500 मीटर. एच इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 500 मीटर. केस काय आहे? ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती झाली त्याची? इनिशियल वेलॉसिटी इज नॉन झिरो. ठीक आहे, आपण वर फेकतोय म्हणजे इनिशियल वेलॉसिटी नक्की झिरो नाहीये. पुढे काय? व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. तर आपल्याला याचीच व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय दिली का हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. आपण ते वर फेकल्यानंतर, समजा आपण इथून पृथ्वीवरून ते वर फेकलंय विथ सम इनिशियल वेलॉसिटी यू, सपोज इट रिचेस ॲट सम हाईट एच, राईट. हाईट ती आपल्याला दिलेली आहे आणि देन इट विल फॉल बॅक ऑन दी अर्थ आणि ते परत इथे त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. तर टी इज इक्वल टू किती असेल? हाऊ लॉंग इट टेक टू कम बॅक टू दी अर्थ. तो टाइम आपल्याला विचारलेला आहे आणि याच्यासाठी जी दिलेला आहे आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो न्यूमरिकलची स्टेटमेंट परत एकदा वाचतो तुमच्यासाठी. काय आहे ती? अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस द हाईट ऑफ 500 मीटर. व्हॉट वॉज द इनिशियल वेलॉसिटी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढू. इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू काय असेल? आपण अनालिसिस केलेलं आहे याचं. जर आपण याला इक्वेशन वापरलं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एस, हे इक्वेशन जर वापरलं आपण, कारण ही मोशन कशी आहे? कॉन्स्टंट ऍक्सलरेशन मोशन. तर इथे फायनली ऑब्जेक्ट हाईट एच ला म्हणजे 500 मीटरला गेल्यानंतर थांबणार आहे आणि परत खाली पडणार आहे. सो व्ही बिकम्स 0, यू इज इक्वल टू नॉट नोन टू अस. आपल्याला ते काढायचं आहे. आता या ठिकाणी जी आपण वरच्या दिशेला चाललोय म्हणून ए इज इक्वल टू घेऊ आपण मायनस जी. सो मायनस जी 2 इंटू मायनस जी इंटू एच. देअरफॉर यू इज इक्वल टू √2gh. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरला तरी चालेल. फॉर्म्युला कसा तयार झाला मी तुम्हाला सांगितलंय. आता याच्यात व्हॅल्यू टाकू. √2 इंटू 10 इंटू हाईट किती दिलेली आहे? 500. सो हे कॅल्क्युलेशन किती येत आहे? हे 5 गुणे 10 म्हणजे 1000 गुणिले 10 10,000, राईट. इट इज कमिंग 10,000. सो इट इज 100 मीटर पर सेकंद. सो त्याची इनिशियल वेलॉसिटी किती पाहिजे? 100 मीटर पर सेकंद. आपला आन्सर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न काय विचारला? हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. तो परत पृथ्वीवर यायला त्याला किती वेळ लागेल? ठीक आहे. सो आता आपण जर ऑब्जेक्ट ऍट हाईट एच पासून जर रिलीज झालंय, परत येत आहे असं जर गृहीत धरलंय, तर त्या ठिकाणी त्याला किती वेळ लागेल याच्यासाठी आपण दुसरं इक्वेशन तयार करू. सी एस इज इक्वल टू असतं यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे एस जर डिस्टन्स आपण कव्हर केलं तर इट इज सोडल्यापासून परत येऊपर्यंत ते 2 टाइम्स एच होतं. म्हणजे आपण इथे 1000 मीटर जर घेतलं कॅल्क्युलेशन साठी. नाव यू इज नोन टू अस. सो 100t प्लस मायनस 1/2 इंटू 10 इंटू टी स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस इक्वेशन विल नाव बिकम 5t स्क्वेअर. ठीक आहे. हा इकडे घेतला मी. मायनस 100t प्लस 1000 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आपण याला 5 ने जर भाग दिला तर टी स्क्वेअर मायनस हा किती होईल? 20t 20×5 100 आणि हा प्लस 200 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपल्याला यातनं टाइम काढायचा आहे बेसिकली. सो 20t हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण सोडलं, आय थिंक वी आर मेकिंग सम मिस्टेक हिअर. आता आपण हे अनालिसिस 2 मिनिटाकरता तसंच ठेवू आणि मला काय वाटतं मी ते करतो. सपोज आपण ही हाईट किती घेतलेली आहे याची? 500. ठीक आहे. आपण जर इथे इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली आणि एच इज इक्वल टू 500 घेतलं तर मायनस 1/2. आता या वरून खाली येताना तो प्लस होईल इंटू 10 इंटू टी स्क्वेअर असं जर इक्वेशन घेतलं, सो इट बिकम्स
टी स्क्वेअर इट बिकम्स 5t स्क्वेअर. सो त्या हिशोबाने इथे टी 10 सेकंद. ठीक आहे. सो त्याला खाली यायला लागेल 10 सेकंद. ठीक आहे, ह्या अनालिसिसने. आता आपण 10 सेकंद जर टाइम बघितला तर आपलं उत्तर चुकतंय, कारण उत्तर येतंय 20 सेकंद. मग काय केलं पाहिजे? आपण वर जातानाची मोशन जर अनालाइज केली तर वर जाताना आपण सेम इक्वेशन अप्लाय करू. सी वर जाताना ते काय होणार आहे? v इज इक्वल टू यू प्लस at हे इक्वेशन जर वापरलं तर काय होईल? ते 0 इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी आपण किती काढलेली आहे त्याची 100 मायनस 10t. सो t इज इक्वल टू 10 सेकंद. ठीक आहे. सो वर जाताना 10 मिनिटं लागतात, 10 सेकंद लागतात, खाली येताना 10 सेकंद लागतात. सो दॅट मीन्स टोटल टाइम इज 20 सेकंद. ठीक आहे. सो टोटल टाइम इज 20 सेकंद. So if we solve this equation, I think our answer will come 20 seconds. So anyway, you can go by this method. तुम्ही ह्या मेथडने जा, त्याला हे इक्वेशन वापरलं तरी चालेल. वर जाताना टाइम ऑफ गोइंग टू द अपवर्ड डायरेक्शन अँड टाइम टू कम इन डाउनवर्ड डायरेक्शन दॅट इज 20 सेकंद. तसंही येते. ठीक आहे. तर या पद्धतीने हे गणित सोडवता येईल. So I am just giving you the direction how to solve the equations whenever there is a constant acceleration motion. तुमच्याकडे याच्यापेक्षा सोपी पद्धत असेल तर यू कॅन ऑलवेज यूज दॅट. नाउ क्वेश्चन नंबर 5 दॅट इज ई. तो काय आहे पहा. अ बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. एका टेबलहून बॉल खाली पडतोय आणि तो ग्राउंडवर येतोय टी इज इक्वल टू 1 सेकंड मध्ये. ॲज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या. कॅल्क्युलेट इट्स स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. सो त्याचा ग्राउंडवर येताना वेग किती असेल आणि हाईट ऑफ द टेबल किती असेल. ते मित्रांनो हा टेबल आहे. सपोज इथून हे ऑब्जेक्ट खाली पडतंय, राईट. सो इट विल बी अ फ्री फॉल. इट इज अ केस ऑफ फ्री फॉल. आता आपल्याला पहिलं काय काढायचं? व्ही. सी व्ही इज इक्वल टू यू प्लस at. हा फॉर्म्युला वापरू आपण फ्री फॉल साठी. मग हे इक्वेशन काय येईल आपलं? यू इज इक्वल टू 0 घेतल्यानंतर व्ही इज इक्वल टू gt. त्यामुळं आपण या ठिकाणी आता 10 आणि टी ची किंमत जर टाकली 10 into 1. सो इट्स स्पीड इज 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे झालं आपलं पहिलं उत्तर विच इज राईट. आता आपल्याला हाईट काढायची. ठीक आहे. सो हाईट काढायसाठी आपण काय घेणार? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gh. राईट. अँड देअरफॉर इट इज 10 स्क्वेअर इज इक्वल टू 0 प्लस 2 into 10 into h. देअरफॉर h इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 20 दॅट इज 5 मीटर. हे झालं आपलं दुसरं उत्तर. ठीक आहे. सो आपण दोन्ही केसमध्ये कायनेमॅटिकल इक्वेशन वापरले सो दॅट आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 into 10 raised to 24 kg अँड 7.4 into 10 raised to 22 kg. आपल्याला अर्थचं मास दिलेलं आहे आणि मूनचं मास दिलेलं आहे रिस्पेक्टिव्हली. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 into 10 raised to 5 किलोमीटर. दोघांमधलं अंतर दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सी या ठिकाणी फार सोपा प्रॉब्लेम आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनवर. मास ऑफ अर्थ इज गिवन टू अस, मास ऑफ मून इज गिवन टू अस. मास ऑफ अर्थ किती दिलंय? m. ते किती आहे? 6 into 10 raised to 24 kg. त्यानंतर मास ऑफ मून किती दिलाय आपल्याला? 7.4 into 10 raised to 22 kg. डिस्टन्स बिटवीन देम r घेऊ आपण त्याला. ते दिलंय 3.84 into 10 raised to 5 किलोमीटर. त्याला आपण कन्वर्ट करूया मीटर मध्ये. सी एस आय युनिट मध्ये अगोदर कन्वर्जन करून घ्यायचं. मग आता 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो. म्हणजे याला 10 raised to 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3.84 into 10 raised to 5 into 10 raised to 3 म्हणजे 10 raised to 8 मीटर. ठीक आहे. सो वी हॅव मास ऑफ अनदर ऑब्जेक्ट, वी हॅव डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. नाउ जी इज गिवन टू अस विच इज 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. सो जी ची किंमत आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो? फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स म्हणजे अर्थ आणि मून किती येणार आहे? gm अपॉन r स्क्वेअर. याच्यात किमती टाका. 6 into 10 raised to 24 into 7.4 into 10 raised to 22 into 6.67 into 10 raised to minus 11 divided by 3.84 into 10 raised to 8 स्क्वेअर. ठीक आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की यू विल गेट द आन्सर. अँड आन्सर इज 2 into 10 raised to 20 न्यूटन. 2 into 10 raised to 20 न्यूटन.
ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येईल. फॉर्म्युला F इज इक्वल टू GMM अपॉन R स्क्वेअर वापरायचा. ठीक आहे. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा प्रॉब्लेम. आणि शेवटचा प्रॉब्लेम आहे, द मास ऑफ अर्थ इज 6 × 10⁻24 किलोग्रॅम. द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन इज 1.5 × 10⁻11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 × 10⁻22 न्यूटन, व्हॉट इज द मास ऑफ सन. आता जी ची किंमत 6.67 × 10⁻11. आता सेम फॉर्म्युला वापरावा लागेल. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलाय अर्थ अँड सन मधला, जी दिलेला आहे 6.67 × 10⁻11. आपल्याला मास ऑफ अर्थ दिलेला आहे विच इज 6 × 10⁻24 आणि डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन दिलेला आहे. आपल्याला हा दुसरा एम काढायचा आहे. टर्म्स शिफ्ट करायच्या आणि एम ची किंमत काढून घ्यायची. सेम फॉर्म्युला कॅल्क्युलेशन बेस आहे, बाकी दुसरं काही नाही. आन्सर येत आहे 1.96 × 10⁻30 किलोग्रॅम. सो मित्रांनो, सगळे प्रॉब्लेम सोपे आहेत. अगदी फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या आहेत, त्याच्या पलीकडे काही नाही. आता आपण तुमची एक्झरसाइज मध्ये जे काही त्यांनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्यावरती थोडीशी चर्चा करू. ठीक आहे. सो आय होप सगळे न्यूमरिकल्स तुम्हाला जमतील. आता आन्सर द फॉलोइंग मध्ये त्यांनी काय काय विचारले पहा. सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. पहिला प्रश्न आहे पान नंबर 14 वर. विल द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन द मार्स. वाय. आता प्रश्नाचं उत्तर आपण तयार करू. सी प्रश्नाचा पहिला भाग काय सांगतोय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. सी मास ऑफ ऑब्जेक्ट इज नथिंग बट the physical quantity, the basic physical quantity which represents the content of matter in the object, whereas weight of object is nothing but the gravitational force exerted by that planet, particularly earth, on that object, right. Mass is denoted by m, where weight is equal to m into g. Mass remains constant irrespective of place of object, irrespective of place where the object is. ते ऑब्जेक्ट चंद्रावर आहे, पृथ्वीवर आहे किंवा कुठेही आहे, त्याचं मास चेंज होणार नाही. But the weight changes because the acceleration due to gravity is not constant everywhere. It changes due to the planet, it changes due to the height, depth and so many factors. So weight is always variable. Then what else can be the difference? Mass is a scalar quantity, weight is a vector quantity, right? आता आपण पुढचा प्रश्नाचा भाग पाहू. तो काय म्हणतोय की will the mass and weight of an object be same on the Mars also? So mass of object will be same on the Earth and Mars, but the weight will be different. On Mars, it will be different than the Earth. It may increase or decrease depending upon the values, but it is not same. Why? Because the weight depends on the acceleration due to gravity, and which changes with the mass of planet, size of planets. ठीक, that is the reason. तर अशा प्रकारे तुम्हाला आन्सर त्याचं लिहिता येईल. याला ऑर्गनाइज करा, तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित उत्तर लिहून काढा. डायरेक्टली डायजेस्ट किंवा गाईड वापरण्यापेक्षा ट्राय टू मेक युअर ओन आन्सर्स. त्याने लँग्वेज इम्प्रूव्ह होती आणि एक आन्सरचा फॉर्मॅट आपल्याला बनवायची सवय लागते, जी पुढच्या स्टँडर्डमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरेल. दुसरा क्वेश्चन काय पहा. व्हॉट आर फ्री फॉल, सेकंड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप व्हेलॉसिटी अँड सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, आपल्याला डेफिनेशन माहीत पाहिजे. मग पहिली डेफिनेशन फ्री फॉल, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अलोन इज कॉल्ड ॲज फ्री फॉल. दुसरं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, द ॲक्सलरेशन प्रोड्यूस इन द ऑब्जेक्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स is called as acceleration due to gravity. Tisra, escape velocity, the velocity given to the object so that it escapes from the Earth's gravitational field is called as escape velocity. And finally, centripetal force, a force which acts along the radius towards the center of a object, towards the center of a circle in which the object is performing circular motion is called as centripetal force. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे डेफिनेशन्स लिहिता येतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. सी केपलरचे 3 लॉ काय. पहिला लॉ ऑफ लॉ ऑफ ऑर्बिट, दॅट इज लॉ ऑफ इलिप्स. तो काय सांगतोय का एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स राउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट अँड ॲट दॅट टाइम द सन इज ॲट वन ऑफ द फोकाय. दुसरा लॉ काय सांगतोय, while revolving round the sun in elliptical orbit, the planet किंवा the line joining the planet and sun sweeps equal area in equal interval of time, that is law of area. आणि तिसरा लॉ काय सांगतोय,
the square of time period of planet is directly proportional to the cube of the average distance between the planet and the center of the sun. ठीक आहे, दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे झाले केपलरच्या लॉची स्टेटमेंट. तुम्ही पुस्तकातल्या स्टेटमेंट तशा पाठ करा म्हणजे तुम्हाला लिहायला सोप्या जातील. आता how Kepler's law helped Newton to arrive at the inverse square law of gravity. See, according to Kepler's law, the square of time period is directly proportional to r cube, and Newton found that when the planet revolved around the sun, when the moon revolved around the earth, it performed circular motion, and in the formula F is equal to mv square, he took the value of v as a 2 pi r upon t, and during the analysis he found that the force is inversely proportional to the square of distance. Here he used the term t square upon r cube is equal to constant from the Kepler law, right? So अशा पद्धतीने त्याचं उत्तर तुम्ही तिथे लिहू शकता. आता याच्यात नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. A stone thrown vertically upward with initial velocity u reaches the height h before coming down. So that the time taken to go up is same as the time taken to come down. आता आपल्याला इथं हे प्रूव्ह करायचं आहे. त्याचं उत्तर कसं लिहिता येईल. मग पहिला पॉइंट लिहायचा for upward motion of stone. For upward motion of stone, u is not 0, v is equal to 0, s is equal to h, a is equal to minus g. We know v square, v is equal to u plus at, right? v is equal to u plus at. किंवा आपण इथे आपल्याला दोघांचा टाइम सारखा आहे हे दाखवायचं आहे. मग आपण असं इक्वेशन घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला टाइमची इन्व्हॉल्वमेंट आहे. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एस घेतलं त्यात टाइम नाही. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी जर घेतलं तर त्या ठिकाणी आपण इक्वेशन तयार करू शकतो. सो व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, देअरफॉर 0 इज इक्वल टू यू मायनस जी टी, देअरफॉर यू इज इक्वल टू जी टी और टी इज इक्वल टू यू अपॉन जी. ठीक आहे, आपण असा फॉर्म्युला तयार करू. सिन्स u इज इक्वल टू अंडर रूट 2gh, फ्रॉम दिस यू कॅन फाइंड t इज इक्वल टू, आता हा अंडर रूट 2gh डिवायडेड बाय हा g जर घेतला आपण सो हा काय येईल अंडर रूट 2h अपॉन g. सो दिस इज टाइम रिक्वायर्ड व्हेन द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अपवर्ड. अशीच केस तयार करा तुम्ही दुसरी. व्हेन ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन. मग आता इथे इक्वेशन काय वापरता येईल आपल्याला. इथे आपण डायरेक्टली त्याची इनिशियल वेलोसिटी 0 घेतली म्हणून h इज इक्वल टू 0 प्लस 1/2 gt स्क्वेअर and therefore t is equal to under root 2h upon g. This is equation. From equation 1 and 2 we can say time required to go up is equals to time required to come down. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर प्रूव्ह करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस इट्स व्हॅल्यू इट विल बिकम 2 times मोर डिफिकल्ट टू पुल ए हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर. व्हाय. से आता प्रश्न काय आहे की जीची व्हॅल्यू जर सडनली दुप्पट झाली तर आपल्याला एखादं ऑब्जेक्ट पुल करायला डबल एफर्ट लागतो. ठीक आहे ना. इट विल बिकम 2 times मोर डिफिकल्ट. कारण वेट इज इक्वल टू काय असतं mg. जर जी डबल झाला तर वेट डबल होईल. हेन्स विल रिक्वायर डबल फोर्स. दॅट इज द रिझन, राईट. देन एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. बिकॉज ॲज वी मूव्ह below the surface of earth the g decreases linearly in proportion with the depth. So when the d becomes 0, that is when d equals to r, the gravitational acceleration become 0. Then fourth question, let the period of revolution of planet at a distance r from the star be t. एका प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जर आपण t घेतला, ठीक आहे, जो किती डिस्टन्सवर आहे, r डिस्टन्सवर आहे from the star, then prove that it was at a distance 2r from the star. Then prove that if it was at a distance 2r from the star, its period of revolution will be root 8 times t. So you can use Kepler's law to prove this question. See, t square is directly proportional to r cube. Initial घ्या तुम्ही. Initial घ्या. t1 square is equal to r1 cube.
त्यानंतर दुसरा येईल T2 स्क्वेअर इज इक्वल टू R2 क्यूब. आपल्याला आता टाइम पिरियड काढायचा आहे. T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर करा विच इज R2 अपॉन R1 क्यूब होईल. ठीक आहे. देअरफॉर T2 स्क्वेअर इज इक्वल टू T1 स्क्वेअर इंटू R2 अपॉन R1 क्यूब असं इक्वेशन तयार होईल. आता रिलेशन काय सांगितलंय त्याने का ज्यावेळेस हा 2R होईल हा काय येईल T1 स्क्वेअर तसाच राहील. हा 2R1 डिवायडेड बाय R1 क्यूब हा कॅन्सल झाला. 2 चा क्यूब 8 टाइम्स T1 स्क्वेअर and therefore T2 is equal to root 8 T1. So this is how you can prove this question also. So मित्रांनो इथे एक्झरसाइज पूर्ण कंप्लीट झाली आहे. मी तुमचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले आहेत. तर ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण काय काय शिकलो, ग्रॅव्हिटेशन काय आहे, केप्लर्स लॉ काय आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स हे कन्सेप्ट आपण बघितले. त्यानंतर आपण फ्री फॉलिंग, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याचं व्हेरिएशन आपण बघितलं आणि एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. सो फार सोपा चॅप्टर आहे. सिक्वेन्शियली सगळे व्हिडिओज बघा आणि अगोदर धड्याखालचे प्रश्न सोडवा आणि नंतर बोर्डाने जे विचारलेले ते प्रश्न सोडवा. आणखी एक्स्ट्रा नॉलेजसाठी इफ यू वॉन्ट एक्स्ट्रा नॉलेज ऑन धिस फ्रॉम दी एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम दी फाउंडेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, फॉर दी NTSC एक्झाम, सो यू हॅव टू सी आवर फाउंडेशन लेक्चर वेअर इन आम्ही थोडंसं CBSE बेस त्यात शिकवतो आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तुम्हाला जर आणखी काही नॉलेज लागत असेल तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी. यू कॅन व्हिजिट माय साईट्स, यू कॅन व्हिजिट माय क्लासेस इफ यू आर नियर बाय मी. ठीक आहे. और अदरवाइज यू कॅन राईट टू मी in the comments. Right. Thank you very much. In next session we are going to start a new chapter that is effects of electric current. So subscribe and don't miss the lecture.